नमस्कार, मी नाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजची रेसिपी अगदी वेगळी आहे, कारण उन्हाळ्याच्या दिवसात किचनमध्ये जायचं म्हटलं की अगदी उकाड्याने हैराण व्हायला होतं. मग काहीतरी हलकं फुलकं चटकन पटकन होणारं असं करायचं. ते काय करायचं? अहो तेच तर दाखवणार आहे. कशाचं करायचं, काय करायचं, अगदी हलकं फुलकं पण वेगळी डिश. चला किचनमध्ये. आज आपण करतोय चुरमुऱ्यापासून, काही जण कुरमुरे म्हणतात, त्यापासून अतिशय चविष्ट अशी डिश होणार आहे आज. हे मी 2 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत. 1 वाटी रवा घ्यायचा आणि अर्धी वाटी दही घ्यायचं. दही जास्त आंबट नाही करायचं. हे मिक्सरमधून बारीक काढल्यानंतर त्याच्यात टाकायचं गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. रवा टाकला आपण 1 वाटी आणि दही. मिक्सरमधून छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे. हे पेस्ट आपली अशी तयार झालेली आहे आणि आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं त्याला. दहा मिनिटं झालेले आहेत आणि छानपैकी असं हे तयार झालेलं आहे. त्यात आपण अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकतोय. जे काय भाज्या टाकणार आहोत, सिमला मिरची वगैरे सगळं बारीक चिरून घ्यायचं. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, छानपैकी मिक्स करायचं. खूप पौष्टिक होते ही आणि खायलाही तेवढी चांगली. छानपैकी सरसरीत करायचं. बारीक चिरलेला टोमॅटो, मला थोडं घट्ट वाटते, थोडंसं पाणी टाकूया. आणि जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा खायचा सोडा किंवा तुम्ही इनो टाकला तरी चालेल. पॅन मी गरम करायला ठेवलं. थोडस तेल लावून घ्यायचं आणि छान गरम झालेलं आहे. गॅस मध्यमच करायचा. आणि आता खास याच्यावर भुरभुरायचा सांबार मसाला. यानेच खरी चव येणार आहे याला मस्त अगदी.
वाटलं तर थोडंसं तेल साईडने सोडायचं असं. छानपैकी भाजला गेलाय हे असं. वा, छानपैकी अशी मी आता 2-4 करून घेते आणि मग सर्व करते. आपला चटकन पटकन असा हा अनोखा चुरमुऱ्याचा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही उत्तप्पा म्हणा, डोसा म्हणा, काही म्हणू शकता, पण अतिशय स्वादिष्ट डिश करून नक्की बघा. पण त्यासाठी मीनाज किचन माझं ही YouTube चॅनल बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही.